जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एडिट मास्टर एस-पीवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर हा आपल्या मागील व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे. जर का तुम्ही अजूनही पहिला पार्ट पाहिला नसेल तर तो पार्ट पहिला पहा व त्यानंतर हा व्हिडिओ पहा. आजचा व्हिडिओ खूपच खास झाला आहे, त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण आपल्या मराठी भाषेतून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो. त्याचबरोबर आजच्या ज्या व्हिडिओचं मटेरियल आहे हे मी तुम्हाला खाली गुगल डॉकच्या माध्यमातून दिलेलं आहे व त्याला एक पासवर्ड तिथे एंटर करायचा आहे. या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो पासवर्ड सांगितलेला आहे. तो पासवर्ड मिळून तुम्ही ते सर्व मटेरियल फ्रीमध्ये वापरू शकता. त्याचबरोबर जर का अजूनही तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेचच टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती आपण आपले नेहमीच नवनवीन व्हिडिओचं मटेरियल हे फ्रीमध्ये देत असतो. सोबतच आपले काइन मास्टर हे ॲप्लिकेशन मी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केलेलं आहे. आजच्या व्हिडिओचे जे लाईक केम जे आहे ते किमान 50 लाईक आहे. तर मित्रांनो, तुम्ही किमान 50 लाईक नक्की कंप्लीट करा. चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आजच्या आपल्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया. यानंतर यायचं आपल्या व्हिडिओच्या 7 सेकंदावरती. इथे आल्यानंतर आपल्या सॉन्गची बीट आहे ती चेंज होते. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडवरती क्लिक करून कात्री चिन्हावर क्लिक करून पुढचा पार्ट आहे तो या प्रकारे कट करून घेणार आहोत. त्याच प्रकारे आपण फोटोज देखील कट करून घेणार आहोत. यानंतर मीडिया नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून आपण या ठिकाणी आपले पुढचे फोटो आहेत ते इन्सर्ट करण्यास सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी आपले 4 फोटो आहेत ते इन्सर्ट करून घेऊया. यानंतर आपल्या शेवटचा फोटो आहे त्याचं टाईम थोडंसं या प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. यानंतर 20 सेकंदावर त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करून कात्री चिन्हावर क्लिक करून पुढचा पार्ट आहे तो या प्रकारे कट करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला मीडिया नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून त्याच प्रकारे बॅकग्राऊंड या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचं आहे. बॅकग्राऊंडचं टायमिंग आहे ते या प्रकारे थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. यानंतर पुन्हा एकदा लेअर नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून मीडियावरती जाऊन या ठिकाणी आपल्याला आपला पुढचा फोटो आहे तो इन्सर्ट करून घ्यायचा आहे. यानंतर हा फोटो आपल्याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे. यानंतर इन ॲनिमेशन नावाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून फेड नावाचं इन ॲनिमेशन आपण त्याला या ठिकाणी देऊन घेणार आहोत. नंतर आपण यायचं आहे व्हिडिओच्या 10 सेकंदावरती. यानंतर आपल्याला बॅकग्राऊंडवरती क्लिक करून कात्री चिन्हावर क्लिक करून पुढचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्याचप्रकारे आपल्या फोटोचा देखील पुढचा पार्ट आहे तो या प्रकारे कट करून घ्यायचा आहे. यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मीडिया नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून मी जे फोटो दिलेले आहेत त्याच फोटोमधले आपण पुन्हा फोटो इन्सर्ट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण 4 फोटो इन्सर्ट करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण चौथ्या फोटोचं टायमिंग आहे ते थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. व्हिडिओच्या 13 सेकंद त्यानंतर पुन्हा त्या प्रकारे कट करून घ्यायचं आहे. यानंतर पुन्हा एकदा मीडिया नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून बॅकग्राऊंड नावाच्या ऑप्शनवरती येऊन काळा बॅकग्राऊंड या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचं आहे. यानंतर टायमिंग आहे त्या प्रकारे थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. यानंतर त्याचप्रमाणे लेअर नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून मीडियावरती जाऊन आपल्याला या ठिकाणी आपला पुढचा फोटो आहे तो इन्सर्ट करून घ्यायचा आहे. यानंतर हा फोटो आपल्याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला इन ॲनिमेशन नावाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून फेड नावाचं इन ॲनिमेशन या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे. यानंतर व्हिडिओच्या 14 सेकंदावरती आहे त्याचप्रमाणे आपल्याला बॅकग्राऊंड कट करून घ्यायचं आहे. फोटो देखील त्याच प्रकारे कट करून घ्यायचा आहे. यानंतर पुन्हा एकदा मीडिया नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून मी जे तुम्हाला फोटो दिले त्यापैकी आपल्याला पुढचे फोटो या ठिकाणी इन्सर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तर त्याच प्रकारे आपण 4 फोटो इन्सर्ट करून घेणार आहोत. चौथ्या फोटोचं टायमिंग आहे ते या प्रकारे वाढवून घेणार आहोत. व्हिडिओच्या 16 सेकंद पुन्हा एकदा आपल्याला फोटोवरती क्लिक करून पुढचा पार्ट आहे तो या प्रकारे कट करून घ्यायचा आहे. त्याच प्रकारे आपल्याला मीडिया नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून बॅकग्राऊंड इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्याचं टायमिंग आहे ते आपण थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. यानंतर लेअर नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून मीडियावरती जाऊन या ठिकाणी आपल्याला आपला पुढचा फोटो देखील इन्सर्ट करून घ्यायचा आहे. यानंतर हा फोटो आपल्याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे इन ॲनिमेशन नावाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून फेड नावाचं इन ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा व्हिडिओच्या 18 सेकंदावरती आल्यानंतर कात्री चिन्हावर क्लिक करून पुढचा पार्ट आहे तो या प्रकारे कट करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला पुन्हा मीडिया नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून आपल्याला पुढचे फोटो आहेत तो या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला पुन्हा एकदा 4च फोटो आपले इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. यानंतर आपल्या चौथ्या फोटोचं टायमिंग आहे ते आपल्याला थोडंसं या प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. यानंतर व्हिडिओच्या 20 सेकंदावरती आल्यानंतर पुन्हा एकदा कात्री चिन्हावर क्लिक करून पुढचा पार्ट आहे तो या प्रकारे कट करून घ्यायचा आहे. त्याचप्रकारे पुन्हा एकदा काळं बॅकग्राऊंड या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. यानंतर इन ॲनिमेशन नावाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून पुढचा फोटो या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचा आहे. यानंतर हा फोटो आपल्याला फुल टू स्क्रीन करून इन ॲनिमेशन नावाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून फेड नावाचं इन ॲनिमेशन देऊन घेणार आहोत. यानंतर 22 सेकंदावरती त्याचप्रकारे आपल्याला बॅकग्राऊंड कट करून घ्यायचं आहे. फोटो देखील कट करून घ्यायचा आहे. यानंतर मीडिया नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून आपल्याला या ठिकाणी आपले पुढचे फोटो आहेत ते इन्स्टॉल करण्यास सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा 4 फोटो इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. चौथ्या फोटोचं टायमिंग आपल्याला त्याच प्रकारे थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या 24 त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो कट करून पुन्हा एकदा मीडिया नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड घेऊन त्याचं टायमिंग आहे थोडंसं वाढवून पुन्हा एकदा मीडिया नावाच्या ऑप्शनमध्ये टच करून आपल्याला या ठिकाणी आपला पुढचा फोटो आहे तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे.
यानंतर फोटो आपल्याला फुल टू स्क्रीन करून इन ॲनिमेशन नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फेड नावाचं इन ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. आपल्या पुढची बीट आहे ती 25 सेकंदावरती बदलते, त्यामुळे आपण पुढचा पार्ट आहे तो या प्रकारे कट करून घेणार आहोत. तर यानंतर पुन्हा आपल्याला मीडिया नावाच्या ऑप्शनवरती टच करून जो फोटो पुढचे राहिलेले आहेत ते फोटो आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे चौथा फोटोचं टायमिंग आहे ते या प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. यानंतर यायचं आपल्याला आपल्या व्हिडिओच्या 28 त्या ठिकाणी येऊन आपला पुढचा फोटो आहे ते या प्रकारे कट करून घेणार आहोत. त्याचप्रकारे आपण राहिलेले म्युझिक आहे ते देखील या प्रकारे कट करून घेणार आहोत. यानंतर मित्रांनो यायचं आहे आपल्याला आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला. यानंतर ज्या ठिकाणी बीट सुरू होतात तर हे पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी आपल्या बीट आहेत त्या चालू होतात. तर या ठिकाणी येऊन लेअर नावाच्या ऑप्शनवरती टच करून मीडियावरती येऊन जो मी तुम्हाला ग्रीन स्क्रीन इफेक्ट दिलेला आहे तो या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचा आहे. यानंतर इफेक्ट आपल्याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे. याचा साऊंड आहे तो म्यूट करून आपल्याला खाली गेल्यानंतर क्रोमा की नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून जी की आहे ती या प्रकारे इनेबल करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपले फोटो संपतात तर हे पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी आपले फोटो संपतात. तर या ठिकाणी येऊन आपल्याला कात्री चिन्ह क्लिक करून पुढचा पार्ट आहे तो या प्रकारे कट करून घ्यायचा आहे. तर याच प्रकारे आपल्याला आपण याची डुप्लिकेट करून घेणार आहोत. यानंतर आपला डुप्लिकेट केलेला जो इफेक्ट आहे त्याला आपण पकडून या प्रकारे मूव्ह करत पुढे न्यायचं आहे. तर ज्या ठिकाणी आपल्या सॉन्गची बीट आहे ती चालू होते, तर या ठिकाणी बीट चालू होते आपल्या सॉन्गची, तर या ठिकाणी आपल्याला याला आणून ठेवायचं आहे. त्याच प्रकारे आपल्याला पुन्हा एकदा डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. यानंतर हा इफेक्ट आपल्याला पुढे नेऊन ज्या ठिकाणी पुढे बीट सुरू होते तर त्या ठिकाणी आपल्याला आणून ठेवून या ठिकाणी सोडायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी आपली सॉन्गची बीट चेंज होते त्या ठिकाणी आपल्याला नेऊन हा इफेक्ट आहे तो ठेवायचा आहे. तर या प्रकारे आपण पुढे देखील करत जाऊया. तर मित्रांनो मी आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा इफेक्ट आहे तो देत आलेला आहे. यानंतर यायचं आहे आपल्याला आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला लेअर नावाच्या ऑप्शनवरती टच करून मीडियावरती जाऊन आपल्याला या ठिकाणी आपला लोगो इन्सर्ट करायचा आहे. जर का तुम्हाला देखील या प्रकारचा लोगो तयार करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे लोगो कसा बनवायचा, तर तो पाहून तुम्ही या प्रकारचा लोगो तयार करायला शिकू शकता. तर पहिल्यांदा आपण आपल्या लोगोचं टायमिंग आहे ते आपल्या पूर्ण व्हिडिओच्या एंडपर्यंत वाढवून घेऊया. यानंतर आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन आपल्याला हा जो छोटा चौकोन दिसत आहे तर त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे. तर या ठिकाणी आपला लोगो आहे तो व्यवस्थित असा बारका करून खालच्या कोपऱ्यामध्ये इन्सर्ट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो लोगो आहे तो व्यवस्थित असा इन्सर्ट करून घेतलेला आहे. यानंतर खाली गेल्यानंतर आपल्याला ब्लेडिंग नावाच्या ऑप्शनवरती टच करून ओव्हरले नावाचा इफेक्ट या ठिकाणी निवडायचा आहे. यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ या ठिकाणी एडिट करून झालेला आहे. यानंतर आपल्याला शेअरच्या चिन्हावरती क्लिक करून हा व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मित्रांनो आपण भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.